सांगितलं.
माग म्हणा बरोबर म्हणू नका गडबड करू नका राम माग म्हणा माग. हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अकल्पाविष्य व्हावे तया कुळा अकल्पाविष्य व्हावे तया कुळा अकल्पाविषय व्हावे तया कुळा अकल्पाविषय व्हावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दासा माझिया सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी माझिया सकळा हरिच्या दासा माझिया सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा अंकाराचा वारा न लागो राजसा अंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी नामामणे कया असावे कल्याण नामामणे कया असावे कल्याण रामा हरे दया सावे कल्याण रामा म्हणे दया सावे कल्याण दयामुखी निधान पांडुरंग दयानिधी पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी या मुखी निधान पांडुरंग या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हरी जय जय
हरिभक्तपरायण संगीत विशारद नामदेव महाराज भदाडे परचंडा, त्यांना साथ करतील संगीत विशारद दशरथ महाराज गोरटे हिप्परगा. कल्प अविष्ट भावे
ही संत मंडळी सुखी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी पंढरीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळात, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तयासावे कल्याण, जयामुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल विठ्ठल प्रतिवर्षी पंढरीनाथ
प्रतिवर्षी पंढरपुरा या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा वारकरी संप्रदायाचे प्रचारक पांडुरंगाचे अत्यंत लाडके श्री नामदेव महाराज यांचा नेहमी पाठांतरातला अभंग आहे. आणि हा जर अभंग जर पाठ कोणाला नसेल तर नुसता माणूस म्हणून जन्माला आलाय, तो वारकरी होऊ शकत नाही. दोन अभंग महत्वाचे, हेची व्हावी माझी आस, मागणे ती एक आहे, आणि हा एक अभंग. नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे प्रचारक असून, देवाच्या जवळचे असून, आयुष्यामध्ये ज्याचा नाश होतो अशा भौतिक वस्तूची कधी याचनाच केली नाही. संसारिक आणि संत सामान्य फार दोघात फरक आहे. संत मागतात ते जगाच्या कल्याणासाठी आणि संसारिक मागतात फक्त आपल्या स्वार्थासाठी. इतका फरक आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जरी वस्तू मागितल्या त्या टिकत नाहीत, बरोबर येत नाही. आणि जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी मागितल्या ते पुण्य बरोबर आल्याशिवाय राहत नाही. आज थोडीशी प्रस्तावना देतो. जवळजवळ या पुण्यतिथीला 34 वर्षे झालेली आहेत. बऱ्याच वर्षापासून येतो. कैलासवासी किशनराव माधवराव पाटील आणि विनीत दोघ जण आहेत. विनायकराव किशनराव पाटील आणि देवीदास ज्योतिराम पाटील अशी दोघ जण विनीत आहेत. आणि यातल्या यात आज सगळे संस्थेतले मुलं, विष्णुदास महाराज चोपडे, मला वाटते सावंगीला केली का शाळा, इथे केली ना, चांगलं आहे. या सर्व वारकरी संप्रदायातली लहान बाल्य वय घेऊन तुम्ही त्याला चांगलं आहे. विनेकरी सुंदर, वाद्य वाजविणारी सुंदर, उभा टाकणारी सुंदर, त्यातल्या त्यात आमचे हरिभक्त परायण जशी पुण्यतिथी चालू आहे तसं उपस्थित राहतात. हेही महाराज आले, नाव मला काही लक्षात राहिले, धानोरकर म्हणतात, कृष्णदास महाराज दरवर्षी आहेत. फक्त याच्यात एकच व्यक्ती आता नाही, ते म्हणजे प्रभू गुरु. सगळा मेळ लागत होता आमचा. आणि यांना अनुसरून भजनी मंडळ, वाद्य मंडळ सगळ्यांना अभिनंदन करतो आणि अभंगाची सुरुवात करतो. पांडुरंगाला नमस्कार न करता आधी संताला नमस्कार केलाय. मस्तक ज्यांच्या पायावरी आणि या वारकरी संतांच्या. देवानं संताला पुढे आणले का संतांनी देवाला पुढे आणले, असा जर विचार केला, संतामुळेच देव आहेत. देव निर्गुण आहे, निराकार आहे, पण सगुण रूपाला आणणारे संत मंडळी. म्हणून पहिला मान संताला. जसं आपल्या संसारात म्हणतात बा, पहिला मान जावायला असते म्हणतात. आपल्याला माहित नाही काही ते लग्न संस्कार, ते आपला अलग निर्णय मामला काही माहित नाही. पहिला मान इथं पहिला मान संताला का, याचं कारण आहे निर्गुणातून सगुण रूपाला, नावा रूपाला आणणारी संत मंडळी असल्यामुळं अगोदर संताला नमस्कार करावा. संताला नमस्कार केला की देवाला पाहून झाला. लेकराचं कौतुक केलं की माईला आलं त्याच्यात सगळं जमलंच. तसं संताला नमस्कार केला म्हणजे देवाला सुद्धा पाहून होतं. म्हणून मस्तक ज्यांच्या पायावरी या वारकरी संतांच्या गुरुला नमस्कार करा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विठाला विठाला अभंगाच्या सुरुवातीपासूनच
ज्ञानेश्वर आमचे नामदेव महाराज प्रारब्धाबद्दल बोलतात, स्वतःचा आशीर्वाद देतात. प्रारब्ध बदलत नाही, पण नामदेव महाराज प्रारब्ध बदला म्हणतात. हा मोठा विषय. जे लिहिले संचित तिनं चुकी कल्पना, पण देवा तुमचाही आशीर्वाद राहावं आणि आमचाही संदेश म्हणणं आशीर्वाद राहावं. पण फक्त त्याच्यात एक फाटा घातलाय, ही संत मंडळी म्हणजे बाकीचे दुःखी का बोलण्यामध्ये थोडासा पेच पडतो ना. ही संत मंडळी त्यांच्या दृष्टिकोनातून जे जे दिसेल ते संतच आहे. संताच्या दृष्टीत कोणी असं दिसत नाही वाईट, सगळे चांगलेच. महाभारतातली कथा आहे. दुर्योधनाला विचारले का इथं कोणी सज्जन दिसतंय का? ते म्हणजे मला एकही सज्जन दिसत नाही, सगळे दुष्टच. धर्मराजाला विचारलं इथं कोणी दुष्ट दिसत नाही, इथं सगळे सज्जनच. ज्याची दृष्टी तसंच सज्जन दिसतं. तसं ही संत मंडळी सुखी असो असं जे म्हणण्याचं कारण आहे, त्याचं एकच कारण, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या त्या आयुष्यामध्ये काही घटना त्यांच्या समोर घडल्या, त्याचा परिणाम नामदेव महाराजांवर झाला. आणि ते नामदेव महाराज आजच्या अभंगामधून पांडुरंगाच्या समोर मानतात. अभंगाच्या प्रथम अकल्प आयुष्य व्हावे तया तुला, अकल्प आयुष्य व्हावे तया तुला, अकल्प आयुष्य व्हावे तया तुला, अक्कलपाविष्य व्हावे तया तुला, अक्कलपाविष्य व्हावे तया तुला, अकल्प आयुष्य व्हावे तया तुला, अक्कलपाविष्य व्हावे तया तुला, अक्कलपाविष्य व्हावे तया तुला. माझिया सकळ हरिच्या दास, माझिया सकळ हरिच्या दास, माझिया सकळ हरिच्या दास, माझिया सकळ हरिच्या माझिया दास. सकळ हरिच्या दास, माझिया सकळ हरिच्या दास, माझिया सकळ हरिच्या दास, माझिया सकळ हरिच्या दास. कल्पनेची बाधा कोणी काढी, कल्पनेची बाधा कोणी काढी, कल्पनेची बाधा कोणी काढी, कल्पनेची बाधा कोणी काढी. कल्पनेची बाधा कोणी काढी, कल्पनेची बाधा कोणी काढी, कल्पनेची बाधा कोणी काढी. अभंगातला पहिला शब्द आहे अकल्प. पृथ्वी आहे तोपर्यंत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या हरिदास मंडळाला, संत मंडळाला आयुष्य लाभो असं म्हणायचे. अशी मागणी का मागितली नामदेव महाराजांनी? घरी एवढी गरिबी काढली, रट्ट्याची लंगोटी, कुंभाचा कुरदोडा, नामा वाळवंटा कीर्तन करी, अन्न पाण्याचा विचार केला नाही, पण देवाचं ध्यान सोडलं नाही. अन्न उदक सोडिले, ध्यान देवाचे लागले. हा वाजवा. अन्न उदक सोडिले, ध्यान देवाचे लागले. उदक सोडिले, ज्ञानदेवाचे लागले, अन्न उदक सोडिले, ज्ञानदेवाचे लागले. माय बाप पुत्रजन, माय बाप जनवरे, याची आठवण न होय, ध्यान
असा वाजव की आपल्याकडे कोणी बघू नये. मृदंग असं वाजव शेजारच्याची कंटाळी बसू नये. विठ्ठल आता मागणी पण वीर रसात नाही. मागणे ती एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाये पांडुरंगात. ते एक अभंग आहे. आजचा एक अभंग आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. भरपूर आयुष्य मिळो कोणाला? हरदासी मंडळीला, कीर्तनकार मंडळीला, सज्जन मंडळीला. त्यांचं आयुष्य वाढवा अशी म्हणण्याची कापाळी आली. गरिबीबद्दल म्हणले नाहीत, संततीबद्दल म्हणले नाहीत, घरादाराबद्दल म्हणले नाहीत, मुक्तीबद्दल म्हणले नाहीत, धनाबद्दल म्हणले नाहीत. तुकाराम नलगे मुक्ती धन संपदा हे कोणत्याबद्दल म्हणले नाहीत, पण प्रारब्धच बदला, अकल्प आयुष्य वाढवा कोणाबद्दल म्हणले? संत मंडळीबद्दल. आता अशी म्हणण्याची कापाळी आली. संकट येतात ते चांगल्याच माणसावर येतात. जे परमार्थाच्या बाजूला त्याला काही संकट येत नाही. कितीक रस्त्यानं लोळायला येतात, काही इंचू चावत नाही, काही होत नाही. जेवढी कीर्तनकार म्हणे, जेवढी सज्जन, त्यांच्याच मागं काही ना काहीतरी आहेत. बीपी तरी आहेत, शुगर तरी आहेत, काही ना काही आहेत चांगल्या. फकडी जे पडायली चांगल्या धान्यावर. तुम्ही सगळे शेतकरी, कोण्या धान्यावर पडती? कापसाच्या. बेसरमावर कधी फकडी पडत नाही. सज्जन माणसावर. सज्जन माणसावर ही अशी विघ्न काय येतात? ही परीक्षा आहे. सुखातून कोणी परमार्थ करेल, पण दुःखातून सुद्धा कसा परमार्थ करतो याच्यासाठीच अवतार घेऊन तारे. देखावं या भक्तपण, देखावं या भक्तपण, देखावया भक्तपण, देखावया भक्तपण. रूप धरिले सगुण, रूप धरिले सगुण, तुहा पंढरीचा राजा, तुहा पंढरीचा राजा. रूप धरिले सगुण, रूप धरिले सगुण, हा पंढरीचा राजा, हा पंढरीचा राजा. ऐश्वर्यातून परमार्थ आठवत नाही, दुःखातून घडल्याशिवाय. गंगेहून घागरी चालू झाल्या. पाऊस जर पडला असता तर एकही घागर गेली नसती पाण्याची. दुःखातून आठवले का सुखातून? पाऊस पडणं बरोबर घागरी चालू झाल्या. हर हर महादेव. सुखातूनही परमार्थ आठवावं, दुःखातूनही आठवावं. कधी सुखातूनही बिघडते का बा दुःखातूनही बिघडते. आमच्या गंगाखेड तालुक्यात एका माणसाच्या मुलानं काहीतरी स्वतःची आत्महत्या करून घेतली. बापाने येऊन सांगितलं कोण्याच महाराजाच्या पाया पडणार नाही. काय बिघडलं? देवानं अशी का बुद्धी दिली म्हणून मला कोणाच पाया पडायचं नका पडू. पुन्हा गेलं पायावून वारू, उचलच ना पुन्हा, आपोआप आली पुन्हा. दूध जलता है पानी जलने के बाद मनुष्य होश में आता है ठोकर खाने के बाद. म्हणून सुखातही विसरू नये आणि दुःखातही विसरू नये. थोडी महाभारतातली कथा सांगतो. धर्मराजाला अभिषेक होत असताना ब्राह्मण मंडळी सगळे अभिषेक करायले. वरून धार लावली. पयादी पय स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी, चंदनम समर्प. हे सगळं चांगलंय, पण कुंतीच्या डोळ्याला धारा लागल्या. कृष्णाची नजर आत्याकडे उठली. म्हणे आत्या, एवढ्या ऐश्वर्यातून तुला मुलाला राज्य मिळून दिलं, दुःखाचं काय कारण? ते काय म्हणले, कृष्णा माझे मुलं वनवासात होते त्यावेळेस तुझं चिंतन येत होतं, पण राज्यावर बसल्यावर आता तुझं नाम चिंतन येणार नाही याचं मला दुःख आहे. दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे डोंगर झाले तरी, तुका मन तुझा
पहिली घटना सांगतो. एका आदर्श सज्जनाच्या मृत्यूबद्दल त्यांच्या हृदयामध्ये पाजर फुटला असं काम. उदाहरण ऐका. काय म्हणणारी सगळी मंडळी आहे. पण कर्कश आवाज काढू नका, कानाला गोड असं गात जा. विठ्ठल विठ्ठल. वळण पडून गेले. सुंदर खालच्या आवाजात म्हणजे थोडं कानाला गोड वाटतं. विचारू नका, थोडं खाल्ल्या होतं तुझला हरकत नाही. उगा आपल्या तरी कीर्तना पुरतो. मग कोणी कीर्तनकार असल्या चल त्या कीर्तनानं धन्यांजनीचा सुत परवानगी तुम्हाला कसे वर्णण्याची पण इथं तरी थोडं सांभाळून मला अभंग त्याच नाही. काय म्हणायचं विषय. मंगळ वेळ्याची चोखोबा, चोख वागणारे चोखोबा. पण गरिबी श्रीमंती हे प्रारब्ध योग आहे. याला प्रारब्ध म्हणतात, याला संचित म्हणतात. आज बऱ्याच गावी राणी सरगाव गंगाखेड सुपा सोन्याच्या नाण्यानं भरलेले घर याला पहारी लागल्यात. आणि जिथं नुसते पडके घर होते तिथं बंगले उभे राहिले. असा काळाचा ओघ. एखाद्याची किंमत जन्मल्यापासून ते देह जाईपर्यंत किंमतच जिकडं तिकडं. एखाद्याची किंमत काही गावापुरती होती, बाहेर होती. त्याचा प्रारब्धाचा योग आहे. आपला इथं विषय चाललाय. आणि ते चोखोबा काम करीत असताना भिंत अंगावर पडली, त्याच्यामध्ये चोखोबा गेले. हा सर्वांना महिपती इतिहास माहिती आहे तुम्हाला. गळ्यात माळ आहे, चोखोबा गेले. ही कानोकान बातमी पंढरपूरला पांडुरंगाच्या कानावर गेली. आणि पांडुरंग म्हणतात पुष्कळ भक्त मंडळी होती, नव्हती अशा नव्हती, खूप भक्त मंडळी. पण त्याच्यात अनन्य गतीनं शेंदाणारा नामदेव महाराज होते. आणि त्याला हाक मारून म्हणतात नाम्या. नामदेव नाही, नाम्या इकडे ये. माझ्या कानावर बातमी आली. अरे चोखोबा गेले रे बाबा. आता त्याचा चेहरा पाहायला मिळणार नाही. आता काय करायचं. म्हणजे एक कर, तू मंगळवेढ्याला जा. भिंती खालचा ढिगारा काढीत असताना त्याच्यातले हाडं घेऊन ये नामदेवाची. मला इतिहास लांबवायचा नाही. नामदेव महाराज विचारात पडले. देवालाच म्हणतात देवा तिथं ढिगाऱ्यात किती गेलेत, संसारिक गेलेत, परमार्थिक गेलेत, कोणाचा हाड काय म्हणते. नामदेवाची अस्थी कशी ओळखावी. प्रमाण म्हणून नका, फक्त ऐका. पांडुरंग हळूच म्हणतात नामदेवा चोखोबाचं शरीर जरी गेलं तर हाडातून विठ्ठला 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 आवाज निघतोय. आणि संसारिक मयो बपो सकाळी उठल्या उठल्या तेच आहे की. कोण अशी मांडी घालायली. पद्मासन घालून घालतात कोणी. अरे एक्कल येत. रक्ताभिसरण होते मेंदूमध्ये. हरिओम ती येतच नाही. मागीकडे मायो 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 बापू बापू कामाला. एक हाड लावून पाहिलं काहीच आवाज येईना. दुसरा लागलं कुथायला. आणि तिसरा आवाज आला विठ्ठला 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 विठ्ठल. आवाजात येऊ लागला अवघे गरजे पंढरपूर चालला मामाचा अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. शरीर गेलं पण हाडातून भजन चालू. ती आस्ती घेतली, गाठोड्यात बांधली आणि वाटणं विचार घेत निघाले. ज्यांच्या बरोबर जेवलो, ज्यांच्या बरोबर गुजगु बोलत होतो, एका ताटाला ताट लावून जेवलो. आणि हाड न्यायची पाळी माझ्यावर कशी काय आली. कोणी धाडायचं की. माझीच नेमणूक देवानं का केली याची चिंता लागली. दुःख वाटलं. एवढं दुःख झालं की गोपाळपुऱ्यापाशी महाराज खाली बसले. विचार करू लागले ही हाड न्यायची पाळी माझ्यावर आली. काय करू. पांडुरंगाचा धावा केला. लागले म्हणाला आता देवा तुझ्या वाचून कोण आहे. तुझ विण कोणा, तुझ विण कोणा,
देते नामी कोणी ऐका देते नामी कोणी शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा ऐसा देखे गदा ऐसा देखे तुझ्या वाचून आता सोडीवर पुण्य सांगणं बुद्धी दिली उठ. अरे असे कित्येक समोरासमोर जातात त्याचं मनावर घ्यायचं असतं का जावंच लागते. जे आले त्यांना जावंच लागते. उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिशे हे घटे का यंत्र दैशे परिभ्रमिका हा जगाचा नियम आहे. असं वाटतोस का? ते हाडं घेऊन आल्यानंतर पांडुरंगाच्या डोळ्याला अश्रू आले. छातीला हाडं लावली आणि गेलाच बाबा चोखोबा गेलास. देवाच्या डोळ्यातून अश्रू पाहून नामदेवांच्या डोळ्याला अश्रू आले. देवा आता याच्या पुढे काय करायचं? काही एक करू नका. माझ्या समोर सर्व भजनी मंडळ मिळून त्यांची समाधी करा. काय अभंग चोखोबाचा. ओस डोंगा परिरस नाही डोंगा काय भुलला अशी वरलिया रंगा नदी डोंगा परी जल नाही डोंगा सोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. अरे अभंग सारखं विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. हा आवाज माझ्या कानावर आता येणार नाही म्हणून ती समाधी तिथं केली. त्या अगोदर आता चोखोबाचं दर्शन आहे. हा परिणाम मनावर झाला. ज्यांच्या बरोबर राहिलो रात्रंदिवस फिरलो एका ठिकाणी जेवलो ते सोडून गेले. दुसरा दस्तान ज्ञानेश्वर महाराज 21-22 वर्ष समाधी घेतली. नामदेवांची पोरं होते. नामदेव महाराज होते. निवृत्तीनाथ तर घाबरून म्हणतात देवाच्या खांद्यावर हात टाकलाय मोठ्यानं म्हणाले निवृत्ती देव म्हणे देवा आता काय करू. निवृत्तीनाथांना हात जोडले आणि म्हणते मला आता देखू नये पाहावं ना मला. नामदेव महाराज म्हणतात देवा आता तुम्ही समाधान करा. नामा म्हणे देवा पेटला होता शन करा समाधान निवृत्ती जे. शेवटी ज्ञानेश्वर महाराजाला निवृत्तीनाथाने आणि पांडुरंगाने हातामध्ये समाधीत बसविलेले आहे. त्या दोन घटकेचा ह्या यजनाचा या घटनेचा परिणाम महाराजांच्या मनावर झाला असावं त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात सज्जनांचं कीर्तनकाराचं सज्जनकरांचं आयुष्य वाढवा. नामदेव पठाडे महाराज तुमच्या कॅसेटमध्ये तुम्हाला ऐकण्यात असते. आंबेजोगाईहून कीर्तन निघाले होते. गाडीत बसले एक काय की शांत झाले. अजून कॅसेट घर राहिले. स्वर्गी जय अमर इच्छिता ती देवा स्वर्गी जय अमर मृत्यू लोकी व्हावा जन्मामा नारायण नामे. अजून माहिले पण गाडीत बसल्या बसल्याच गेले. कोणी काही म्हणलं कोणी काही म्हणलं. जाण्याला गेलो तो कीर्तनात काही आक्षेपच घेऊन म्हणजे काही नाही. लो बीपी झाला. झोपीत गेले. काही कोणी काही केलं. मग असं का होतं? अचानक चांगल्याच माणसाला. आज आमच्या वारीच्या वाटेने कित्येक लोक चाललेत चांगल्याच लोकाला. जे गेले नाहीत ते मोकळे आहेत पण गेले त्यांच्यावर असं का. वातावरण सध्या बघा ना असं का. म्हणून एकच करा देवा माझी मागणी माझ्या घराण्यासाठी नाही माझ्या कुटुंबासाठी नाही. मी फक्त एकच मागतो जे सज्जन लोक आहेत कीर्तनकार लोक आहेत माळकरी लोक आहेत त्यांचं प्रारब्ध म्हणजे आयुष्य वाढवा. अकल्पाविषय व्हावे तया कुळा अकल्पाविषय व्हावे तया कुळा अकल्पाविषय व्हावे तया कुळा अकल्पाविषय व्हावे तया कुळा. भाथिया सकळ हरीच्या दासा भाथिया सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काय कल्पनेची बाधा न हो कोणी काय. सकळ हरीच्या दासा भाथिया सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काय बाधा न हो कोणी काय.
मुलाचं आयुष्य वाढवा. मग ते घरात एखादा माळकरी असो किंवा नसो याच्याबद्दल म्हणलीत का? अहो घरात एखादे भागवतकार आहेत आणि त्यांचाच भाऊ बिनमाळकरी आहे. महाराजाला तसं म्हणायचं नाही. त्याच्या संगतीचा परिणाम त्याला संस्कार आपोआप होतात. त्यांच्या कुळालाच ज्याच्या घरी सज्जन एखादे कीर्तनकार भागवतकार आहे, भाऊ बिनमाळकरी राहीलच कसा? याची कल्पना अशी काढावी. सगळं घरच माळकरी आहे, कुटुंबच माळकरी आहे. मग अशा या कुटुंबाचं आयुष्य वाढवा. जरी लिहिलं असेल तर थोडं वाढवणं तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात काय नाही. जमीन हलविणं तुमच्याच हातात, पाऊस पाडणं तुमच्याच हातात, पाऊस ओढून टाकणं तुमच्याच हातात, आळंदीमध्ये पाणी शिरून कोणालाच न येऊ देणं तुमच्याच हातात. हे सगळं आज खेळ देवाचा आहे. एवढं काय होऊ शकत नाही. देव म्हणतात ना, काही जरी म्हणलास तर प्रारब्ध चुकत नाही. जे लिहिलं ते चुकत नाही. प्रारब्ध बदलू शकत नाही. नामदेव महाराज म्हणले, देवा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आम्ही ग्रंथ पाहिले, आम्ही ग्रंथाचा अभ्यास केलाय. कसं प्रारब्ध बदलू शकत नाही मी सांगतो. विठाला विठा एक ऋषी होते, तपस्वी ऋषी होते. ऋषी म्हणलं की आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेद अभ्यास करणारे. पण कधी असं होतं, संपत्ती असती तर संतती नसती, संतती असती तर संपत्ती असती. त्यांना एक संतती नसल्यामुळे एका महादेवाच्या मंदिरामध्ये तप करीत बसले. तप करीत. तप पूर्ण होताच देवाने सांगितलं, वरम रई मागा, मुलगा व्हावं म्हणले मला. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, पण एक 100 वर्ष ज्याचं आयुष्य आहे ते मूर्ख निघेल आणि 16 वर्षाचं आयुष्य ते चांगला निघेल. कोणतं पाहिजे? ऋषी हुशार होते. ज्यांचं 16 वर्ष आयुष्य आहे असाच मुलगा व्हावा. मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं मार्कंडेय पुराण. परळीची कथा आहे. 1 2 3 4 5 काय आयुष्य वाढत चाललं. 15 वर्ष पूर्ण, 16 वर्ष लागतात आईनं अंथरून धरलं. लेकराची काळजी आईला आहे. किती मोठा मुलगा होऊ द्या, पण आई काळजी करणारी आई हे वाचून कोणतं दैवत नाही. आईनं अंथरून धरल्यावर मार्कंडे विचारतो, आई एवढं सुख असताना अंथरून धरायचं काय कर? बाबा तुला सांगून काय उपयोग नाही, तुला सांगून काय उपयोग नाही. आई सांगा ना. नाही तुला सांगून काय उपयोग नाही. मुलाच्या दुःखामुळं, त्याच्या आयुष्यामुळं आई सुरू लागली. पण एक दिवस मार्कंडायला सांगितलं, असं असं 16 वर्षाचंच आयुष्य मागून घेतलेलं आहे आणि आता तुझा दिवस जवळ आलेला आहे. आई घाबरू नका. प्रदोष व्रत आणि सोमवार हे नियमानं केलं तर आयुष्य वाढतंय. शिवलामृत मध्ये पुष्कळ कथा आहे. यांनी काय केलं, ते सोमवार आणि प्रदोष व्रत सुरू केलं. ओम नमो शिवाय नमः. बरोबर 16 वर्ष झाल्याबरोबर यांनी त्या महादेवाच्या पिंडीला असं धरलेलं आहे आणि प्रार्थना चाललेली, ओम नमो शिवाय नमः. तो यम आलाच. यमाची पहिली खून आहे, हातातल्या नाड्या मरतात. डोक्याकून प्राण जात नाही, पायाकून जाते अगोदर. किती खन खन वाजवा पायाला, काहीच कळत नाही. ते बोलते पण त्याला लागत नाही, त्याच कारण नाड्या मरीत जाते. ते लक्ष नाही. यानं सुरू केलं. कैलास राणा शिवचंद्र मोहरी, फणींद्र माथा मुगटे झळाळी. इतक्यात तो यम आल्याबरोबर ते अलीकडे म्हणतात, तो या अलीकडे म्हणले. यमाला येता आलं नाही, पण इतक्यात आदेश कोण? प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिवदूत महादेवच प्रकट झाले. आणि महादेव काय म्हणतात यमाला, डोकं चल नका, काम बरोबर करताय ना का? म्हणजे काय माझं चुकलं? बरोबर 16 वर्षे म्हणले, आता बघ ना काय ते. महादेवानी पुढे 3 शून्य वाढून ठेवले, 16,000 करून. यमानं उघडलं, मी रात्री बघून आलो. म्हणला कसं झालं की? आता करशील का? तोबा तोबा तोबा, आता चुकून करणार नाही. वापस केलं, 16,000 वर्ष आयुष्य ते मार्कंडा दिलं. मग ते आयुष्य तुम्हाला वाढविता आलं आणि आमच्या कीर्तनकार वाढविता येत नाही का? करता येत नाही का देवा?
अकल्प आयुष्य व्हावे तर व्हावे. हा म्हणून माझ्या सकळा हरच्या दासा सगळ्यासाठीच विठाल विठाल बोला कुंडली माझी या सकळा हरीच्या दासा माझी या सकळा हरीच्या दासा माझी आसरा हरीच्या वावे तया कुडा अकल्प आयुष्य वावे तया भावे तया कुळा अकल्प आयुष्य वावे तया कुडा वाट्याच्या मला आवाज चांगला आहे. वावे तया कुडा अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा माझी सकळा गप्पा मगमदने साने धने धने बा धने दसा धने 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 ने दबा दबा बाबा 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 करे करे धरे रे गा करे गा बाबा कमा दा दा धने धने दा धने दा धने 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 दबा मा दबा मा करे कमा धने सा माझी सकळा हरीच्या दासा कळवणीची बाधा नवकोने काळी कळवणीची बाधा नवकोने काळी हे माझी विठाल विठाल विषय महत्वाचा चाललाय. ज्याच्या प्रारब्धात जे लिहिले ते चुकत नाही. किती प्रयत्न करा. नारद एकदा भ्रमण करीत निघाले. नारायण स्मशानामध्ये एका एवढी खपरी बाजूला पडली होती. सगळं जळालं आणि एवढं मुटकच बाहेर. त्या खपरीवर ह्या चार ज्या वळीत ना त्याच्यावर लिहिलं होतं, ही खपरी सत्य लोकाला जाईल. नारदाला आश्चर्य वाटलं. म्हणजे याच्यावर लिहिले सत्य लोकाला जाईल आणि ही इथं कशी पडली मग मृत्यू लोकाला. त्यांनी घेतली झोळीत. नारायण गेले ब्रह्मदेव. पप्पा पप्पा तुमचं डोकं चलणं काही घ्या. काय आलं? मी आता मृत्यू लोकातून आलो. एका खपरीवर लिहिलं होतं की सत्य लोकाला जाईल आणि तिथं मृत्यू लोकात होती. मग असं कसं प्रारब्ध चुकत नाही म्हणते. ब्रह्मदेव थोडे हसले. नारदा हे कोणतं लोक आहे? म्हणजे सत्य लोक. खपरी कुठे आहे? म्हणजे झोडीत. मग आली का नाही? म्हणजे चुकली का? कोण्या रूपानं का होईना पण आलंच ना. प्रारब्ध चुकतच नाही. जे लिहिले ते चुकतच नाही. बरोबर व्हायची ती गोष्ट होतीच. रामचंद्र प्रभू सारख्याला चुकलं. भरत गादी घेत नाही आणि फक्त भरताला म्हणतोय, भरता परत जा. आता माझा खेळ सगळा वनवासात, आपण राज्य भोगा. खेळ चालला शे माझ्या पूर्व संचिताचा. कोणाचा दोष नाही. माय दोषी नाही ना बाप दोषी नाही. हे माझं संचित आहे. म्हणून संचित म्हणा प्रारब्ध. बदला नामदेव महाराज म्हणे जरा बदला ना. आयुष्य वाढवा ना. देव म्हणतात बदलत नाही. पुन्हा तिने कथा सांगायला गेली जैमिनी अश्वमेध ग्रंथातली. सत्यवान सावित्री काल परवा झाली ना वडाची पूजा जवळ.
सत्यवान गेलेला सुद्धा सावित्रीनं प्रार्थना केली, मी लेक आहे, माझं कुंकू बापाला देखवते का? एक 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 म्हणीत म्हणीत असं मागितलं, सासू सासऱ्याला डोळे यावेत, राज्यपदही मिळावं, आणि माझा नवरा मग आयुष्य बदललं का नाही? हे जसं बदलत नाही का बदलत नाही? अकल्प आयुष्य व्हावे तर तुला माझ्या सगळं अरे जे असं त्यातल्या त्यात अजून दुसरं बघा. 1272 टीका केली ज्ञानेश्वरी, सचिदानंद बाबा आदरे लेखू झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बरोबर त्याचं नाव वाढविलं, पण जिवंत गेले होते का उठविलं? तुम्हाला कल्पना आहे त्याची? गेले होते, हे 16 वर्षाचं आयुष्य होतं, परत आणलं. पण लक्ष्मण नावाचे काका 14 महिने स्त्री आहे त्या संत बाबाचे, तिने एकच शब्द काढला, बाळ. असं आयुष्यामध्ये कोणाचे येत नाही, पण योगायोग माऊली इथं बसलेले आहेत, तो हातात विस्तू घेतला, फक्त एक कर, लांबून का होईना, पण फक्त नमस्कार कर, पाय का आयुष्य कसं होईल. तिनं नुसता नमस्कार केला. माऊली नजर टाकून म्हणला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तुझं अष्टपुत्र टिको. लोक म्हणले पती गेलाय, सरणावर निजविलाय, आत्ता आणा वापस. स्वतः माऊली कानात म्हणले, उठा बाबा, आपलं वतन संपलं नाही, उठा. पुन्हा जिवंत केलं. आणि हे दृष्टांत नामदेव महाराजांच्या समोर होते. देवा, तुम्ही म्हणता प्रारब्ध बदलत नाही, हे कसं बदललं मग सगळं? अजून कथा झालेली सांगतो. दैटनाथ ठाकूर आहेत. पौर्णिमेच्या आधी एकादशीला एक वारकरी गेले, आणि भाऊ रडत बसलाय. दादा, वारी करून तरी जायला होतं, वारीच्या आधी कसे गेला दादा दादा म्हटलं. तिथे एक देशपांडे ब्राह्मण होते, ठाकूरबा दैटनाथ. ते काय म्हणले, एवढं जर तुला भावाबद्दल जर प्रेम वाटत असेल तर तू ताटीवर नीज म्हणली ही उठून जाते वारी. आता ही घटना सगळे लोक ऐकायलेत. ब्राह्मण हुशार होते. काय हरकत नाही, मी गेलो तर हरकत नाही, पण माझ्या दादाची वारी झाली पाहिजे. त्याला खाली काढलं आणि जिवंतच भाऊ त्याच्यावर निजला. निजल्याबरोबर याचा प्राण गेला आणि ते जिवंत उतरून वारीला गेले. हे का बदललं आयुष्य? मग जेवढे इथं वारकरी आहेत, भजन आहेत, अधोगती मरण येऊ नये, अकस्मात मरण येऊ नये, ऍक्सिडेंट होऊ नयेत, यांचं प्रारब्ध बदला आणि लिहा चांगलं, योग्य प्रकारचा अंतकाल चांगला होईल, शेवटीचा चांगला होईल. याच्याबद्दल मनोगत नामदेव देवापुशीच मागतात. देवापुशीच का? दुसरे देव ऐकून घेत नाही. सेंद्रिय हेंद्रिय अंगात येणारे हे कशाला ऐकते? कोणी खिचडी मागायले, कोणी पापड मागायले, कोणी अजून त्याच्यापेक्षा काहीही मागायले, काही पिराकडे चाललेत, काही कुणीकडे चाललेत. एकच का देव मागणारे? एकच असा आहे, मागत नाही, पण भक्ताचं काम केल्याशिवाय राहत नाही. न सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम. भक्त समागमे सर्व भावे हरे, भक्त समागमी सर्व भावे हरे, भक्त समागमे सर्व भावे हरे, भक्त समागमी सर्व भावे हरे. सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम. याच्याकडेच का मागणी केली? दैवत भरपूर आहे. आता देवाचे 10 अवतार आहेत, पण कोणी अवतारात देव कसा, कोणी अवतारात कसा. जगन्नाथपुरीला सुभद्रा, बळीराम, कृष्ण मुंडकीच आहेत नुसते. परशुराम, राम, कृष्ण हे जमलं इथपर्यंत. राम धनुष्यबाण हातात घेऊन काटा काढायला खर दूषण मारलं. कृष्णानं सख्या मामाचाच काटा काढला. एकच अवतार आहे, हातात शस्त्र नाही, तो म्हणजे पांडुरंग. कंबरीवर हात दिलेत, पाप्याला सारखंच, पुण्यवंताला सारखंच, डोळे समान, हात समान, पाय समान, भक्तासाठी धावून येणार आहे. हेच अवतार आहे. आणि म्हणून म्हणायचं, पांडुरंगा, आमचं तुम्ही दैवत आहेत, मी तुमच्या पायथ्याला राहतोय, माझ्या म्हणण्यात तुम्ही घरी येतात, मी बोललो तरी ऐकतात, भक्ताचं वचन मोडीत नाहीत, एवढी तुमची ख्याती, एवढं ऐकत नाहीत माझं. मी काही जमीन मागायलो नाही, बंगला मागायलो नाही, नोकरी मागायलो नाही, काही काही सुखी ठेवून. आता बरेच लोक मागत देवाच्या दारात गेलं, सोयाबीनला फुल भाव लागू दे, काही काही लाडकी पगार होऊ दे, काही काही कापसाला भाव लागू दे, काही काय म्हणतात पतवंड होऊ दे, दंडवत घालीत येईल. मग ते तांब्यात लिंबाचा डाळा डंगचक डदडंग डंगचक डदडंग करीत. एक मागणी आहेत का? खऱ्या भक्ताने एकच मागावं,
शेवटपर्यंत पंच ज्ञानेंद्रिय पंच क्रमेंद्रियाची वृत्ती कायम राहते. समचरण दृष्टी विटेवली साजिरी तेथे माझी वृत्ती. याच्या पक्षात दुसरं काही डोळ्यासमोर घेऊ नका. अभंगाच्या द्वितीय चरणात कल्पनेची बाधा न हो कोणे काही, 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 कल्पनेची बाधा न हो कोणे काही. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कोणे काही, कल्पनेची बाधा न हो कोणे काही. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कोणे काही, कल्पनेची बाधा न हो कोणे हे प्रमाण बरोबर आले, पण मला पाहिजे होतं अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नव्हते. अशा माईक वस्तू पाहून तिकडे वृत्ती जाऊ देऊ नका. थोडा द्रष्टांत व्यवहारातला सांगतो, मला काही हसविता येत नाही तो. एकादशीचा दिवस आणि सुपारी फोडण्याचा काय क्रम. सुपारी फोडतीच म्हणे ती, आपल्याला काही माहित नाही ती सुपारी बिपारी. मीच ब्राह्मणाला विचारलं एकदा, म्हणलं कोणती सुपारी फोडते तरी, काय आलीच नाही आमच्या बरोबर. म्हणजे बोरडी छाली का म्हण नाही, का असते ते सांगितलं मला, असं असं असते. असू द्या. एकादशीचा दिवस मालकाला एकादशी, पाहुणे एकादशी होती, पण गुलाबजामुची पंगत आल्यामुळं सगळे पाहुणे एकोण्याकाला म्हणायले, आता एवढी गुलाबजामुची पंगत पाहुण्याने केली, मग एकादशी काय पुन्हा पुन्हा कवाई येते, आता होऊ द्या होऊ द्या. पुन्हा बोलली पाहुण्यानं. बसली तर बसली, तर त्या मालकाला म्हणाले, या की हो या की हो. ते मालक म्हणायला, आलो असतो हो, पण एकादशी तुमच्यावर बसलो असतो हो, पण एकादशी. पदार्थ पाहून सुद्धा तिकडे मन जाऊ नये. तसं इथं देवाला कल्पना काय म्हणायची, देवा एकच फक्त तुझं स्वरूप राहू दे आणि आमच्या हरिदासाचं आयुष्य वाढवा. आता कल्पना कोणत्या प्रकारची कल्पना, कल्पना कोणती सांगता. त्या कल्पनेबद्दल असं करायचे, अनित्य नित्य हे नित्य लक्षात राहावं. नित्य वस्तू कोणती ना अनित्य कोणती. जे अनित्य तिचा भरवसा धरतात, नित्य आहे त्याची ओळखच नाही. नित्य तो आत्मा आहे आणि अनित्य हा देह आहे, हे कधीतरी जाणारच आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षण भंगुर नाही भरवसा, देवा रे सावध सोडा मायाशा, वारे सावध सोडा मायाशा. काही नचले मग गळा पडे जखासा, काही नचले मग गळा पडे जखासा. पुढे हुशार थोरा आहे ओढ सागा, पुढे हुशार थोरा आहे ओढ सागा. राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. क्षण
बाधक आहे. आपल्या शरीर दृष्टीनं जर पाहिलं, शरीर कवाय जाणार आहे याची पक्की कल्पना धरून बोलू नका. आपण पुष्कळ राहतो, काही सांगता येत नाही. आजचा दिवस खरा आहे, उद्याचा काही गरज नाही. तर दुसरं सांगतो, कल्पना. कल्पनात मोठी बाधक आहे. एका गावामध्ये घडलेली कथा आहे. कोणती कथा आहे? गायीच्या त्या मेका रवू लागलं एक जण. मेकाशी रवू लागलं आणि ते धोत्रामध्ये मेघ रवल्या गेली. दिवस महत्वाची वेळ. शी निघायला बघायला ती खुंटी ओढायली पाठीमाग. मोठ्यानं म्हणाले भूतानं धरलं. धावा रे माणसं 10-5 मिळाले ओढायले. शेवटी बॅटरी फिटी आणून पाहिलं, ही धोत्रात बिळली. आता ती कल्पना कशामुळे झाली? तुझं धोतर तुझ्या त्या मेकमध्ये गेलं आणि कल्पना झाली मला भूतानं धरलेले. अशी कल्पनेची बाधा होऊ देऊ नका. आमच्या हरिदास मंडळात कल्पना येऊ देऊ नका. पण ते भूतन फितन काही नाही, पळे भूत बाधा कोणाला कल्पना आहे. ज्याला कल्पना भासली भूत आहे त्याला धरते. कल्पना अशी धरा, देवापासून दुसरं काहीच नाही, त्याला कल्पना काहीच करते. पण कोणाला आल्या? हरिदास हरीचं चिंतन करणाऱ्या भक्त मंडळीला कल्पनेची बाधा न हो कोणी माळी. आणि परमार्थिक आनंद, परमानंद या आनंदात सतत राहावं, हेच म्हणायचे तिसऱ्या चरणातून. आमची हरिदास मंडळी कशी राहोत? सुखी राहो. विठ्ठल हा म्हणा. वा वा. मला मोराचं मला मोराचं हे अंगारचा वारा, मला मोराचं मला मोराचं रागला गुराचा सांगला गुराचा अंकाराचा वारा गला गुराचा गला गुराचा हे अंगारचा वारा, मला मोराचं मला मोराचं अंगारचा वारा, मला मोराचं माझ्या विष्णुदाचा भावे काचे, माझ्या विष्णुदाचा भावे काचे, माझ्या विष्णुदाचा भावे काचे, माझ्या विष्णुदाचा भावे काचे. कल्पनेची बाधा नव कोणे काही, नव कोणे काही, कल्पनेची बाधा नव कोणे काही, नव कोणे काही. माझ्या विष्णुदासा पाविकासी, माझ्या विष्णुदासा पाविकासी, कल्पनेची बाधा न कोणी काढी, कल्पनेची बाधा न कोणी काढी, आमच्या हरिदास मंडळात कोणत्या प्रकारची कल्पना होऊ देऊ नका, कोणता संशय देऊ नका. ही संत मंडळी सुखी असो, हा आशीर्वाद आहे. नामदेव महाराजांचा आशीर्वाद आहे. ही संत मंडळी. आता याच्यात काही माळकरी तर काही बिन माळकरी, काही माळी काढलेले सुद्धा आहेत. कोणते सुखी असो मग. हा? सगळे त्यांच्या दृष्टीने पार्था जयाचे ठाई, वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्र सरिसा दोही पाडू, का घरच्या उजेडू करावा, का इथं जे कीर्तन आले त्याच्यामध्ये सगळे सुखी म्हणले झाले, येतील ते सगळे चालले. असं कसं म्हणतील? म्हणून माळकरी असो बिन माळकरी, पण याचा अर्थ असा घ्यायचा आहे, माझ्या हरिदासा, या पा बिन माळकऱ्यापेक्षा माळकरी सुखी.
कारण माळकऱ्याकडे देवाचं लक्ष आहे, बिन माळकऱ्याकडे तेवढं पाहत नाही तिथे. ते म्हणते ते हे माझ्याकडे गिरायक नाही तेवढं, जाऊ दे उठून. म्हणून माळी घाला वारकरी. हा हा. म्हणून हे आहे का, माळी काढण्यापेक्षा माळी घाला वारकरी व्हा. होय होय वारकरी पाहे पाहे रे, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हो आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. त्यासी सर्व आहे, त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ही संत मंडळी सुखी असो, जेवढे परमार्थामध्ये शिरलेले आहेत, जे परमार्थाची अपेक्षा करतात माझं कल्याण कशानं हो, जेवढं जरी मनामध्ये आलं तर ही संत मंडळी सुखी असो. याच्यात काय पडले र, काही काही गावच्या शिकायत येत महाराज, रामायण जोरात चालू वर्ष वायर तोडून टाकली काही काही आमच्या कंटाळ्या बसायला म्हणून. ह्याच्याबद्दल कशाला म्हणतील, त्याचा विचारच केला नाही मला. परमार्थाला सहकार्य करणारी मंडळी, जे जे सज्जन मंडळी आहेत, ही सगळी संत मंडळी सुखी असो, पण ते तुमचा एकट्याचाच आशीर्वाद देत नाही. नामदेव महाराज म्हणतात देवा आमचा त्यांच्याशी आशीर्वाद राहील, आणि ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस पांडुरंगाचं भजन आहे, रात्रंदिवस नामचिंतन आहे, हरिपाठ आहे, रामायण आहे, कथा कीर्तन आहेत, त्यांना तुमचाही आशीर्वाद लाभो. नामने दया आसावे कल्याण, 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 नामने दया आसावे जामुकी निधान पांडुरंगे, जामुकी निधान पांडुरंगे, कल्पनेची बाधा नवो कोणी गाय, कल्पनेची बाधा नवो कोणी गाय. जामुकी निधान पांडुरंग, जामुकी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा नवो कोणी गाय, कल्पनेची बाधा नवो कोणी गाय. संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी
ही दत्त मंडळी सुखियातो आ कल्पनेची बाधा न हो कोणी गाई कल्पनेची बाधा न हो कोणी थोडक्याच वेळामध्ये भैरवी म्हणून दाखवले अभिनंदने. मुख्य याच्यातलं प्रतिपाद्य विषय असा आहे का प्रारब्ध बदला, कल्पना होऊ देऊ नका आणि आमच्या संत मंडळीला अहंकार होऊ देऊ नका. मी काय कमी का असं वाटू देऊ नका. हे तीन याच्यात जर बसलं तर त्याचं आयुष्य चांगलं वाढवा. सगळं चांगले पण कलेचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, शक्तीचा अभिमान, हे अहंकार येऊ देऊ नका. अहंकाराचा वारा शब्द कसा आहे माझ्या राजसा राजस म्हणजे गोरपणा म्हणलेला अनेक ही कल्पना येऊ देऊ नका, अहंकार येऊ देऊ नका. नामा म्हणे तया असावी कल्याण. ज्यांच्या तोंडातून विठ्ठलाचं भजन आहे त्यांचं कल्याण करा, आयुष्य वाढवा. सगळ्यांनी आता म्हणले एकदा सर्व माऊलीचं चिंतन करा. राहिले तरी हरकत नाही ना, राहिला सुद्धा अजून एखादं कोणी म्हणा पटकेने ज्ञानेश्वर